नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना आपला माल बाजारात जर नेला तर भाव चांगला मिळत नाही, म्हणून नाफेडच्या केंद्रावर न्यावा लागतो। आणि तोच माल जर सरकारनं आपल्या गावात खरेदी केंद्र चालू करून जर तिथं जाग्यावर खरेदी केला तर यामध्ये शेतकऱ्यांनाही चांगला हमी भाव मिळेल। आणि यामध्ये जी काही शेतकऱ्याची माल वाहून नेणे, त्यामध्ये बारदाना, जाणे येण्याचा खर्च, पुन्हा तिथं लागलेली रांग आणि तिथं गेलेला वेळ जर वाचला तर किती बरं होईल। आता महत्त्वाची एक गोष्ट मित्रांनो, सध्या सोयाबीनचं चालू आहे, नोंदणी चालू आहे, त्यानंतर खरेदी होणार। आणि याच नोंदणीसाठी शेतकऱ्यांना त्या नोंदणी केंद्रावर जाऊन किंवा ज्या खरेदी केंद्रावर जाऊन आपल्या सोयाबीनची नोंदणी करण्यासाठी स्वतः शेतकऱ्याला जावं लागेल। त्याच्यासाठी शेतकऱ्याकडे 7/12 आधार कार्ड, त्या 7/12वर पुन्हा त्या सोयाबीनचा पेरा असणं गरजेचं आहे, बँकेचं पासबुक। आणि नुसती एवढी कागदपत्र देऊनच चालत नाही, तर स्वतः शेतकऱ्याला तिथं जाऊन आपला अंगठा द्यावा लागेल। म्हणजे जो कोणी शेतकरी असेल त्याला आपल्या सोयाबीन विक्रीसाठी जर नोंदणी करायची असेल तर तिथं स्वतः उपस्थित राहणं सुद्धा गरजेचं आहे। मग आता बऱ्याच घरामध्ये महिलांच्या नावावर जमीन आहे, मग तिथं महिलांना जावं लागणार। आणि असं ऐकण्यात आलंय की हे झालं नोंदणीसाठी, पण ज्या वेळेस आपण सोयाबीन विक्रीला नेणार तिथं वजन करून द्यायचं त्यावेळेस सुद्धा अंगठा द्यावा लागणार। म्हणजे त्यावेळेस तिथं लागलेली राहणार लाईन। आता लाईन लागलेली असल्यावर एक तर शेतकऱ्याला आपलं काम धंदा सोडून तिथं थांबावं लागणार, घरच्या महिलांच्या नावावर जमीन असेल तर त्या महिलेला घेऊन थांबावं लागणार। म्हणजे अशी ही नोंदणीची परिस्थिती, विक्रीची परिस्थिती, यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होत असते। आणि तीच परिस्थिती कापसाची, कापसाचं CCIच्या केंद्रावर जाऊन थांबावं लागतं, कारण मार्केटला भाव भेटत नाही। जर मार्केटला भाव भेटला तर शेतकरी या नाफेड आणि CCIच्या केंद्रावर सुद्धा जाणार नाहीत। मात्र इकडं भाव भेटत नसल्यामुळे तिकडं जायची वेळ शेतकऱ्यावर आली आहे। आता मित्रांनो, तेलंगणामध्ये तिथलं सरकार प्रत्येक गावामध्ये खरेदी केंद्र करून शेतकऱ्याचा माल जागच्या जागी तिथल्या तिथंच खरेदी करतं। म्हणजे त्यांना नोंदणी करायची गरज नाही आणि काहीच नाही। त्या गावात खरेदी केंद्र, त्याच गावातून खरेदी होणार। तिथं शेतकऱ्यांचा फायदा असा होतो की त्या शेतकऱ्यांना म्हणजे वाहनाचा खर्च लागत नाही, ना त्या बारदाण्याचा खर्च लागतो। जे घरचा बारदाना आहे त्या प्रमाणात तिथं माल जागेवर देण्यात येतो। आणि आता अशी मागणी आपल्या महाराष्ट्रात सुद्धा सुरुवात झालेली। नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यामध्ये अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली, कारण तिथं त्यांच्या बाजूला तेलंगणा आहे। आणि मग तिथल्या शेतकऱ्यांची काय परिस्थिती हे यांच्या लक्षात आलेले। आता समजा सोयाबीनला भाव दिलेला आहे 5328 हमी भाव। आता सोयाबीन त्या केंद्रावर नेण्यासाठी तिथं त्याला वजन करणे, त्याची वाहतूक करणे, त्यासाठी शेतकऱ्याला जे भाडं लागतंय, जाणं येणं, ह्या गोष्टी, याच्यासाठी 200-300 रुपये हा सहज क्विंटल मागे 200 रुपये तर खर्च येतो। आणि मग तो 200 तर या हमी भावातून कमी होणार। आणि जर शेतकऱ्यांचा जागेवरच खरेदी माल करण्यात आला तर हा खर्च शेतकऱ्याला लागणार नाही। आणि तीच तेलंगणाची परिस्थिती। आणि मग ती परिस्थिती पाहून नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातल्या शेतकऱ्यांना उपजिल्हाधिकाऱ्याकडे अशी मागणी केलेली। आणि जर ही मागणी मान्य झाली नाही तर ते यापुढे रास्ता रोको सुद्धा करणार आहेत, अशी बातमीमध्ये माहिती दिलेली। आणि तशी जर खरेदी महाराष्ट्रात सुरू झाली तर शेतकऱ्यांना आपला शेतमाल जागेवर विकता येईल, कारण मार्केटला भाव भेटत नाही। आणि त्यामुळे अशीच मागणी सगळीकडे होणं गरजेचं आहे। आणि असं झालं तर शेतकऱ्यांचा एकतर खर्चही वाचेल आणि शेतकऱ्यांचा फायदा सुद्धा होईल। आता तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।